पहिलीच मोठी बातमी येते। भाजप उमेदवार निश्चितीसाठीचं गुप्त मतदान घेण्यात आलेलं आहे। गुप्त मतदानाचे लिफाफे 5 तारखेला उघडले जाणार आहेत। 160 मतदारसंघांमध्ये भाजपने निरीक्षक पाठवलेले होते। भाजप 155 ते 160 जागा लढण्यावर ठाम आहे। सूत्रांनी ही माहिती दिलेली आहे। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 128 ते 133 जागा मिळणार आहेत। सेनेला 80, एनसीपीला 50 ते 55 जागा सुटणार आहेत असं सूत्रांकडून कळतंय। महत्त्वाची बातमी आहे, गुप्त मतदानाचे लिफाफे 5 तारखेला उघडले जातील। निरीक्षक जिथे जिथे पाठवले होते त्यांच्याकडून काही गुप्त मतदान समोर आलेलं आहे। आमचे प्रतिनिधी राहुल जोरी यांना अधिक विचारूया। राहुल, काय अधिक माहिती? सुवर्ण पितृपक्ष संपताच आता महायुतीचा आकडा आणि त्याचबरोबर उमेदवारांची जाहीर करण्याची हालचाली आहेत त्याला वेग आला आणि यामधलाच महत्त्वाचं पाऊल म्हणजे भाजपनं 160 ठिकाणी जे आपले निरीक्षक पाठवले होते, गुप्त पद्धतीनं उमेदवार निवडीची प्रक्रिया जी पार पाडली होती त्याचे बंद लिफाफे 5 तारखेला मुंबईत उघडणार आहेत। मुख्य निरीक्षक रावसाहेब दानवे, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या लिफाफ्याला उघडण्यात येईल आणि एकंदरीत 1, 2 आणि 3 अशा प्रथम क्रमांकानुसार ज्या पद्धतीनं उमेदवाराची नियुक्ती केली जाईल त्याबद्दलचा खुलासा जो आहे तो लवकरच समोर येईल। एकंदरीत बघितलं तर 160 जागांवर भाजप लढेल यावर मात्र ठाम असल्याचं कळतंय, कारण ज्या पद्धतीनं निरीक्षक याच भागात पाठवण्यात आले होते आणि त्यामुळे त्यांच्याकडून उमेदवार निवडीची जी प्रक्रिया आहे त्यानुसार 160 भाजप तर उर्वरित 128 ते 133 जागांवर मित्रपक्ष म्हणजे शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यात वाटप होणार आहे। जी माहिती आता समोर येते माहितीच्या एका वरिष्ठ नेत्याकडून जी माहिती कळते त्यानुसार 80 जागांवर शिवसेना ठाम आहे, तर उर्वरित 50 ते 55 जागा या राष्ट्रवादीला मिळू शकतात। त्यामुळे महायुतीचा फॉर्म्युला देखील जवळपास निश्चित झालाय असंच म्हणावं लागेल। याच सोबत गुप्त पद्धतीनं पार पडलेली उमेदवार प्रक्रिया यांच्यासोबतच मतदानापूर्वीचं म्हणजेच विधानसभा मतदानापूर्वीचं उमेदवार निवडण प्रक्रिया ही देखील महाराष्ट्रात भाजपकडून पहिल्यांदाच पार पडतेय। नक्की, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल।